नमस्कार, सईज मॉम किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बर्बन या बिस्किटापासून केक तयार करणार आहे। केक तयार करण्यासाठी सर्वप्रथम मी या बिस्किटमध्ये जी क्रीम असते ती बाजूला काढलेली आहे। बिस्किटमधली क्रीम बाजूला काढून एका बाउलमध्ये काढून ठेवायची आहे आणि नंतर तीच आपण डेकोरेशनसाठी वापरणार आहोत। बिस्किट सर्व 2 राऊंडमध्ये मी घेतलेले आहेत, कारण 2 पॉकेट होते। पहिल्या राऊंडमध्ये मी बिस्किटच घेऊन त्याची पावडर तयार केलेली आहे। अशा प्रकारची आपल्याला पावडर तयार करायची आहे आणि दुसऱ्या राऊंडमध्ये थोडंसं 2 चमचे साखर टाकून ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। त्याचीही बारीक अशी पावडर करायची आहे आपल्याला। त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करण्यासाठी 1 कप मी दूध घेतलं होतं। पहिल्यांदा टाकून एकदा सर्व दूध न टाकता थोडं थोडं करून दूध टाकायचं आणि पूर्ण असं ढवळून घ्यायचं आहे। एकसारखं गोल आकारात असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे। छान असं मिक्सर फेटून झाल्यानंतर गरगर फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर मी या ठिकाणी बेकिंग सोडा टाकलेला आहे। बेकिंग सोडा टाकून छान असं फिरवून घेऊन त्यानंतरची प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे। त्याच्या आधीच आपल्याला 5 मिनिटं कढईमध्ये केक करायचा असल्यामुळे ती प्रीहीट करायला ठेवायची आहे। थोडंसं मीठ तळायला टाकून मी कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली आहे आणि आता सोडा टाकून फास्ट पुढची प्रोसेस करायची आहे। कारण सोडा टाकल्यानंतर उशीर करायचा नाही, नाहीतर मग केक हे होऊन जातो। त्याच्यानंतर खाली ज्या मी या ठिकाणी कुकरच्या डब्यामध्ये केक करणार आहे त्याच्यातच आपल्याला थोडंसं मैदा खाली हे केलेला आहे। जर तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल तर तोही तुम्ही टाकू शकता। आणि अशा पद्धतीनं सर्व मिश्रण एका डब्यात घालून थोडेसे त्याच्यामधून एअर अशी काढून घ्यायची आहे, थोडं आपटून खाली। आणि त्यानंतर जी कढई प्रीहीट करताना आपण थोडीशी काळजी घ्यायची की कढई फास्ट आचेवरती ठेवायची आहे, म्हणजे छान अशी प्रीहीट होती। आणि त्यानंतर हा डबा आपण त्यामध्ये ठेवायचा आणि गॅस मंद आचेवरती करून एक 35 ते 40 मिनिटं केक बेक होण्यासाठी आपल्याला ठेवायचा आहे। आणि याच्यावरती ते घट्ट असं झाकण की ज्याच्यातून हवा आत बाहेर जाणार नाही याची काळजी घेऊन छान असं एक झाकून घ्यायचं आहे आणि 45 मिनिटं त्याला न उघडता तसंच त्याला बेक होण्यासाठी ठेवायचं आहे। क्रीम थोडीशी मेल्ट होण्यासाठी आणि वितळण्यासाठी आपण या ठिकाणी बटर टाकणार आहोत आणि बटर टाकून छान असं फेटून घ्यायचं आहे। बटर नसेल तर तुम्ही तेलही टाकू शकता, फक्त ते रिफाईंड तेल असावं, त्याला वेगळं असं स्मेल नसून नंतर केकला तो वास येण्याची शक्यता असते। ते असं टाकून ते छान असं मेल्ट करून नंतर आपण ते केक जेव्हा आपला तयार होणार आहे त्याच्यावर हे आपण डेकोरेशनसाठी ही क्रीम वापरणार आहोत। तर क्रीम या ठिकाणी मेल्ट झालेली आहे आणि केक ही इकडे बेक झालेला आहे। 45 मिनिट झालेले आहेत आणि टूथपिकच्या साहाय्याने आपण असं चेक करून पाहायचं आहे। केकच्या मधोमध ती टूथपिक घालून आपण केक आपला छान झालेला आहे। जेव्हा टूथपिक छान अशी प्लेन बाहेर निघते, त्याला काही चिटकत नाही, तेव्हा केक झाला असं समजायचं। त्याच्यानंतर ही जी आपण क्रीम मेल्ट करून ठेवली होती ती अशी छान केकवरती पसरवून घ्यायची आहे आणि आपल्याला जसं डेकोरेशन करायचं तसं वरी छान वेगवेगळ्या ह्याच्यात आपण करू शकतो। वर छोटे छोटे बिस्किटचे तुकडे, चॉकलेट्स किंवा ड्रायफ्रूट्स असंही टाकून आपण छान केक सजवू शकतो। आणि अशाच पद्धतीने आपण घरात खाऊ वाटला किंवा काही कार्यक्रम असला, वाढदिवस असला तर अशा वेळेला हा केक आपल्याला बनवता येतो। आणि अशाच पद्धतीने आपण घरच्या घरी आणि खूप पौष्टिक असा केक बनवून आपल्या मुलांना व घर परिवाराला देऊ शकतो। तर असा केक नक्की करा आणि कसा झाला, कसा वाटला हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।